विद्यार्थी मित्रांनो, हाय हॅलो. आज आपण बघणार आहोत मॅथ फर्स्ट याच्यातील पार्ट 1 याच्यामधले जे प्रॅक्टिस सेट आहे 1.5 थेरॉटिकल एक्झाम्पल याचा आपण विचार करणार आहोत. चला, फर्स्ट एक्झाम्पल आहे टू नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे दोन संख्येतील फरक 3 आहे. द सम ऑफ टॉईज द स्मॉलर नंबर अँड थ्राईज द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स असं एक्झाम्पल आपल्याला विचारलेलं आहे. समजा त्या या ठिकाणी आपण ग्रेटर नंबर आहे ना, ग्रेटर नंबर म्हणजे मोठी संख्या या ठिकाणी आपण एक्स मानूया. त्यानंतर स्मॉलर नंबर इज वाय. ठीक आहे ना. फर्स्ट कंडिशन आपल्याला काय सांगितलेली आहे? फर्स्ट कंडिशन इज द नंबर डिफर बाय 3 म्हणजे या दोन संख्येतील फरक डिफरन्स आहे तो किती आहे? 3 म्हणजे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. याला आपण एक्झाम्पल नंबर 1 देऊया है ना. आता सेकंड कंडिशन काय दिलेली विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये? द सम ऑफ द टॉईज द स्मॉलर नंबर. मग आपण स्मॉलर नंबरला काय मानलेले? वाय. टॉईज म्हणजे 2y. ओके. देन थ्राईज द ग्रेटर नंबर है ना. थ्राईज द ग्रेटर नंबर म्हणजे थ्राईज म्हणजे 3y 3x, कारण ग्रेटर नंबरला आपण काय म्हणलेले? x मानलेलं आहे है ना. यांचे सम ऑफ म्हणजे याची सम किती दिलेली विद्यार्थी मित्रांनो? 19. किती दिलेली? 19. मग आपण याला व्यवस्थित लिहूया. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. याला इक्वेशन नंबर आपण या ठिकाणी देणार आहोत 2 है ना. जसं आपण पहिले 1.1 1.2 1.3 याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केलेलं आहे. मग त्या पद्धतीने आपण आता या ठिकाणी याचं सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. इथं आता व्हेरिएबल आहे वाय. याचे कोएफिशियंट या ठिकाणी 2 आहे. इथं 2 आहे का? नाही आहे. मग आपण त्याला मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट, याला 2ने जर मल्टिप्लाय केलं है ना, मल्टिप्लाय बाय 2 इक्वेशन नंबर फर्स्ट, याला जर आपण मल्टिप्लाय केलं 2 तर इथं वायचे कोएफिशियंट कसे होईल? सेम होऊन जाईल. तर बघूया. ट्वाइज एक्स मायनस 2y इज इक्वल टू 6. इट इज द न्यू इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे ना, न्यू इक्वेशन. इथं नंबर दिला आपण 3. आता 2 आणि 3 याचं कंपॅरिझन करायचं आहे. प्लस 2y मायनस 2y असल्यामुळे सेकंड आणि थर्ड इक्वेशनची काय करू आपण? ॲडिशन है ना. ॲडिशन ऑफ इक्वेशन सेकंड अँड थर्ड. बघा विद्यार्थी मित्रांनो, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. देन ट्वाइज एक्स मायनस 2y इज इक्वल टू 6. या ठिकाणी प्लस 2y मायनस 2y कट होऊन जाईल. त्यानंतर 3x प्लस 2x किती येईल? 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 25. देअरफॉर या ठिकाणी आपण घेऊया x इज इक्वल टू 25 बाय 5 इज इक्वल टू x इज इक्वल टू 5. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती आलेली विद्यार्थी मित्रांनो? 5 आलेली. म्हणजे या ठिकाणी आपल्याला ग्रेटर नंबर मिळालेला आहे. पुट इन इक्वेशन. आता आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड कोणतं बी इक्वेशनमध्ये आपण ते ठेवू शकतो. तर आपण सेकंड नंबरमध्ये ठेवूया. पुट इन इक्वेशन सेकंड इक्वेशन आपण डबल राईट करू. 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. 3 in bracket 5 plus 2y is equal to 19. 3 5 are 15. 15 plus 2y is equal to 19. Therefore 2y is equal to 19 minus 15. Therefore 2y is equal to 19 मधून 15 काढा. किती उरलेत? 4. Therefore 2y is equal to 4 by 2. y is equal to 2. या ठिकाणी आपल्याला x ची व्हॅल्यू आलेली 5 आणि वायची व्हॅल्यू आलेली 2. म्हणजेच ग्रेटर नंबर इज एक्स मानलेलं आहे आपण. ग्रेटर नंबर इज एक्स इज इक्वल टू किती येणार? 5. देन वाय द स्मॉलर नंबर वाय इज किती येणार? 2. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सोल्युशन लिहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 1.5 मधलं आपण पहिलं एक्झाम्पल छानपैकी बघितलं. आता सेकंड एक्झाम्पल बघूया. कंप्लीट द फॉलोइंग
ॲक्टिव्हिटी सारखा एक प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला क्वेश्चन्स दिलेला आहे. आय एम अ रेक्टँगल, त्या ठिकाणी त्याच्या साईड दिलेला आहे 2x + y + 8, 4x - y, 2y आणि x + y. याच्यावरनं तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x अँड y काढायची आहे. देन फाइंड माय एरिया अँड पेरिमीटर. माय मीन्स रेक्टँगल म्हणजे आयत. या ठिकाणी आयताचे क्षेत्रफळ आणि आयताची परिमिती तुम्हाला काढायची आहे. आता हे ॲक्टिव्हिटीचं एक्झाम्पल आहे, थेरॉटिकल आहे. त्याला पहिले आपण शाब्दिक उदाहरण आहे, त्याला एक्स आणि वायच्या रूपामध्ये सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये कन्वर्ट करायचं आणि नंतर सॉल्व करायचं. तर बघूया चला. आता या ठिकाणी रेक्टँगल असल्यामुळे रेक्टँगलचा एक कॅरेक्टरिस्टिक आहे, गुणधर्म, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट. अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रंट म्हणजे आयताची सम्मुख बाजू एकरूप असतात. ह्या कॅरेक्टरिस्ट आहे ना गुणधर्माने आपण या ठिकाणी लिहूया 2x + y + 8 = 4x - y. म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात, अपोजिट साइड्स कॉन्ग्रंट. देन या ठिकाणी आपण 4x - y = 2x + y + 8 असं लिहून घेतलं. म्हणजे ही साईड आपण इकडे लिहिली, इकडची LHS RHSला नेली. या ठिकाणी बघूया आपण 4x - y हे +y इकडे आणू, पहिले 2x आणून घेऊ, -2x - y हे +y इकडे आणू, काय होऊन जाईल -y = 8. 4x मधनं 2 काढा म्हणजे किती येईल 2x -1y आणि 1y किती होणार -2y. 2x - 2y = 8 है ना. याला आपण इक्वेशन किती देऊया, फर्स्ट नंबर है ना. देन सेकंड साइड आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, x + 4 = 2y है ना. मग याला इक्वेशन आपण देऊया x - 2y = -4. याला इक्वेशन 2. x + 4 = 2y है ना. मग हे मायनस इकडे +2y इकडे आणले आपण, -2y झाले, +4 तिकडे नेले, -4 झाले. मग या ठिकाणी इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड, इथं -2y आहे आणि इथं -2 आहे. म्हणून आपण काय करूया, इथं सबस्ट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी है ना. सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोघांची आपण सबस्ट्रॅक्शन करूया. 2x - 2y = 8. Then x - 2y = -4. सबस्ट्रॅक्शन करताना आपण सिम्बॉल चेंज करतो, मायनस इथं प्लस आणि या ठिकाणी काय होऊन जाईल प्लस. म्हणजे 8 + 4 किती झाले विद्यार्थी मित्रांनो 12. -2y + 2y कट होऊन जाईल. 2x मधनं 1x काढा, किती उरलेत 1x. म्हणजे इथं आपल्याला एक्सची किंमत इथं मिळालेली आहे. पुट इन इक्वेशन फर्स्ट सेकंड थर्ड कुठे बी आपण ठेवू शकतो. फर्स्ट सेकंडमध्ये आपण याची किंमत या ठिकाणी ठेवूया, x + 4 = 2y. मग इथं 12 + 4 = 2y. देन 2y = 16, y = 16 / 2. Therefore y = 8. म्हणजे आपल्याला इथं वायची किंमत मिळाली, फाइंड केली आपण, आणि इथं एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. मग आता आपण काय करूया, डायरेक्ट एरिया विचारलेला आहे आपल्याला है ना. मग आपण एरिया कसा फाइंड करायचा ते बघू. थांबा. आता आपल्याला विचारलेलं आहे एरिया.
मग एरिया काढत असताना आपल्याला एल इंटू ब्रेथ असं सूत्र लिहावं लागेल. एल इंटू ब्रेथ. मग आपण एल घेऊया 2y आणि ब्रेथ घेऊया 4x मायनस वाय. इथे व्हॅल्यू ठेवू आपण. 2 इंटू वायची व्हॅल्यू आपल्याला आलेली 8 इंटू 4 इंटू एक्स. एक्सची व्हॅल्यू आलेली 12 मायनस 8 है ना. 8 2 जार 16 मल्टीप्लाय 12 4 जार 48 minus 8. Therefore 16 into 40 is equal to 640 square unit. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काय काढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एरिया काढलेला आहे म्हणजे क्षेत्रफळ. आता आपल्याला काय काढायचं विद्यार्थी मित्रांनो, पेरिमीटर है ना. पेरिमीटर इज इक्वल टू काय सूत्र आहे, 2 इंटू एल प्लस बी. ओके, बाबा सूत्र लिहूया 2 इन ब्रॅकेट एल. एल मीन्स 2y प्लस 4x मायनस वाय असं पण सूत्र लिहिलं आहे. 2 इन ब्रॅकेट. आता 2yची व्हॅल्यू आपल्याला इथं आलेली आहे 16. पटवून देऊया 2 इंटू 8 प्लस 4 मल्टीप्लाय 12 मायनस 8 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट 16 प्लस 40 है ना. 2 इन ब्रॅकेट 56. Therefore 56 into t 112 स्क्वेअर युनिट. ओके, म्हणजे आपल्याला या ठिकाणी एरिया आलेला आहे. एरिया इज इक्वल टू 640 स्क्वेअर युनिट. देन पेरिमीटर is 112 युनिट. अशा पद्धतीने आपण हे सेकंड एक्झाम्पल व्यवस्थितपणे या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. द सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. If we double the age of father and add it to the age of his son, the sum of is 95. Find their present age. त्यांचं आजचे वय आपल्याला विचारलेले आहे, एज. मग या ठिकाणी फादर एज ऑफ फादर एज इज एक्स मानू आपण. देन सन एज इज वाय इयर है ना. या ठिकाणी आपण एक्स इयर मानू आणि वाय इयर मानू, त्यांचे वर्ष. मग आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली विद्यार्थी मित्रांनो, द फादर एज इज एक्स म्हणजे फादर एज एक्स. देन ट्वाइस सन ऑफ म्हणजे 2y आणि त्यांची ॲडिशन किती दिलेलं आहे 70. म्हणजे आपण इक्वेशन नंबर या ठिकाणी फर्स्ट इक्वेशन इथं फर्स्ट कंडिशननुसार या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे. देन सेकंड कंडिशन, डबल एज ऑफ फादर. डबल एज ऑफ फादर म्हणजे फादरचं एज एक्स आहे, त्याच्यात डबल म्हणजे 2x. सेकंड कंडिशन, ॲड द एज ऑफ हिज सन म्हणजे त्याच्यामध्ये त्याचं मुलाचं वय ॲड करायचं प्लस वाय आणि त्यांची सम ऑफ म्हणजे ॲडिशन किती दिलेली 95. याला आपण इक्वेशन नंबर किती देऊया सेकंड. मग आता या ठिकाणी आपल्याला कोएफिशियंट सारखे करायचे. मग कोएफिशियंट सारखे करण्यासाठी आपल्याला सेकंड इक्वेशनला 2 ने आपण मल्टिप्लाय करू है ना. मल्टिप्लाय 2 सेकंड इक्वेशन म्हणजे 2 इन ब्रॅकेट ट्वाइस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 95. 2 2 4x प्लस 2y
is equal to 100 and 190 190. याला एक्झाम्पल नंबर देऊ आपण आता. थर्ड एक्झाम्पल, आपलं थर्ड इक्वेशन. आता आपण कशाला चेंज केलं विद्यार्थी मित्रांनो? सेकंडला चेंज केलं. म्हणजे आपण फर्स्ट आणि थर्डची या ठिकाणी काय करूया? सबस्ट्रॅक्शन. ओके. देन सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन थर्ड अँड 1 फर्स्ट. परत राईट करूया. 4x plus 2y is equal to 190. X plus 2y is equal to 70. या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया. सबट्रॅक्शन करताना इथं सिम्बॉल आपल्याला चेंज करायचे. देअरफॉर प्लस 2y मायनस 2y कट होऊन जाईल है ना. 190 मधून 70 काढा. 190 मधून 17 मायनस करा. 120. 4x मधून 1x मायनस करा. 3x. देअरफॉर x इज इक्वल टू 120 डिवायडेड बाय 3. देअरफॉर x इज इक्वल टू 40. म्हणजे 40 वर्ष या ठिकाणी x ची व्हॅल्यू इथं आलेली आहे. पुट इन इक्वेशन. Put in equation फर्स्ट मध्ये आपण ठेवूया. Put in equation फर्स्ट मध्ये ही व्हॅल्यू ठेवू. x plus 2y is equal to 70. Then 40 plus 2y is equal to 70. 2y is equal to 70 minus 40. Therefore 2y is equal to 30. y is equal to 30 divided by 2. Therefore y is equal to 15. बघा होते तुम्ही या ठिकाणी y is equal to किती आलेली आहे? 15. आणि x ची व्हॅल्यू आलेली आहे 40. then y ची व्हॅल्यू आलेली आहे 15. ठीक आहे ना. आपण काय मानलं होतं? एज ऑफ फादर इज x इयर्स. म्हणजे या ठिकाणी काय येईल? एज ऑफ फादर इज 40 इयर्स. देन लास्टमध्ये लिहायचं आहे एज ऑफ सन इज y इयर्स. y म्हणजे किती व्हॅल्यू आलेली आहे? 15. म्हणजे एज ऑफ सन इज 15 इयर्स. अशा पद्धतीनं एक्झाम्पल हे आपण या ठिकाणी छानपैकी बघितलेलं आहे. बघा फोर्थ एक्झाम्पल बघूया विद्यार्थी मित्रांनो. द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 more than twice the numerator. If 6 is a subtract from both the numerator and denominator, the denominator becomes 12 times the numerator. Find the fraction. असं एक्झाम्पल आपल्या समोर आहे दिलेलं. आपल्याला फर्स्ट मध्ये आपण लिहू लेट द न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन इज x, डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज y. अशा पद्धतीने आपण त्याला राईट केलेलं आहे. मग या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आहे. फर्स्ट कंडिशन नुसार आपण लिहूया. बघा फ्रॅक्शन इज 4. फ्रॅक्शन इज द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4. द डिनोमिनेटर म्हणजे डिनोमिनेटरला काय मानलेलं आपण? y. द फ्रॅक्शन ऑफ डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन म्हणजे y इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. ट्वाइस द न्यूमरेटर म्हणजे काय? 2x प्लस 4. याला आपण इक्वेशन नंबर देऊया फर्स्ट. म्हणजे y इज इक्वल टू 2x प्लस 4 असं आपण सायमल्टेनियस इक्वेशन त्या ठिकाणी बनवलेलं आहे. ट्वाइस द फ्रॅक्शन म्हणजे 2x येणार. द डिनोमिनेटर y इज मोर दॅन. इज म्हणजे इज इक्वल टू आणि मोर दॅन म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे प्लस मध्ये व्हॅल्यू येणार. सेकंड कंडिशन दिलेली आहे. इफ 6 सबस्ट्रॅक्टेड फ्रॉम बोथ द न्यूमरेटर
म्हणजे या ठिकाणी जो न्यूमरेटर आहे, न्यूमरेटरमधून आपण 6 मायनस करूया आणि डिनॉमिनेटरमधून 6 काय करूया, मायनस करूया. ओके. The denominator becomes 12 times the numerator. म्हणजे डिनोमिनेटर इज y मायनस 6 आहे, हा 12 टाइम्स ऑफ न्यूमरेटरच्या बरोबर येते, म्हणजे 12 इन ब्रॅकेट x मायनस 6. या ठिकाणी आपल्याला सॉल्व करावं लागेल. y मायनस 6 इज इक्वल टू 12x मायनस 12 6 आर 72. therefore y मायनस 6 इज इक्वल टू, मग आपण याला इक्वेशन बनवूया, 12x प्लस y इज इक्वल टू मायनस 72 प्लस 6. 12x प्लस y इज इक्वल टू 76 मधनं 6 काढा, इथं उरतात 66. याला आपण इक्वेशन सेकंड घेऊया. बघा आता आपल्याला एक्स आणि वायची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड करायची आहे. मग या ठिकाणी वाय विचारलेला आहे, इथं वाय आहे, इथं 12x प्लस वाय इक्वल टू 66 इक्वेशन आहे. पण आता इथं आपल्याला वायची व्हॅल्यू डायरेक्ट दिलेली आहे, फर्स्ट इक्वेशन आपण बोलवलं, म्हणून पुट वाय इज इक्वल टू 2x प्लस 4 इन इक्वेशन सेकंड मध्ये आपण ठेवूया. सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करू शकतो आपण, पुट व्हॅल्यू ठेवून पण आपण सॉल्व करू शकतो. बघा 12x प्लस 2x प्लस 4 इज इक्वल टू 66. देन 12x प्लस 2x म्हणजे किती झाले विद्यार्थी मित्रांनो, 14x प्लस 4 इज इक्वल टू 66. देन 14x इज इक्वल टू 66 मायनस 4 है ना, म्हणजे 12x इज इक्वल टू 66 मधून 4 मायनस करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 12x मायनस 72 आपण LHSला घेऊया आणि y मायनस 6 इकडे घेऊया RHSला, म्हणजे काय 12x मायनस 72 इज इक्वल टू y मायनस 6. देन 12x मायनस y हे प्लस वाय आपण इकडे आणले इज इक्वल टू मायनस 6. 72 तिकडे नेले प्लस 72. मायनस 6 मधून 72 काढा, किती उरतात प्लस 66. पहिले इक्वेशन आपण तयार केलं होतं ते थोडंसं मिस्टेक झाली, इथं मी करेक्शन केलेलं आहे. पुट इन इक्वेशन सेकंड मध्ये ठेवूया, म्हणजे इथं 12x मायनस वाय, आता इथं इन 2x प्लस 4 इज इक्वल टू 66. मायनसने याला मल्टिप्लाय करा, म्हणजे 12x मायनस 2x मायनस 4 इज इक्वल टू 66. देन इथं 12 मधून 2 मायनस करा, म्हणजे 10x इज इक्वल टू 66 प्लस 4. 10x इज इक्वल टू किती येणार विद्यार्थी मित्रांनो, 70. x इज इक्वल टू 70 डिवायडेड बाय 10 याला भाग द्या, किती आन्सर आले x, म्हणजे x काय न्यूमरेटर आहे है ना, न्यूमरेटर ऑफ द फ्रॅक्शन. मग याला पुट इन इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवू आपण, y इज इक्वल टू दिलेलं आहे 2x प्लस 4. देन y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय 7 प्लस 4, y इज इक्वल टू 14 प्लस 4. देअरफॉर y इज इक्वल टू किती आलेले विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 18 आलेला आहे, म्हणजे 18. मग या ठिकाणी लास्टला आपण लिहायचं सोल्युशन, द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन इज x मागला होता आपण, मग एक्सच्या ऐवजी किती येणार आता इथं 7. देन द डिनोमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज y, म्हणजे y ची व्हॅल्यू किती आलेली आपली 18. अशा पद्धतीनं व्यवस्थित आणि छानपैकी आपण या ठिकाणी त्याचं सोल्युशन बघितलेलं आहे. नाही बघा, एक लास्टला आपल्याला हे एक्झाम्पलचं सोल्युशन लिहिणं गरजेचं आहे. ते कशा पद्धतीनं मी सांगतो तुम्हाला. आपल्याला काय विचारलेलं आहे तिथं, फ्रॅक्शन विचारलेलं आहे. देअरफॉर फ्रॅक्शन इज किती 17/18. अशा पद्धतीने तुम्ही आन्सर लिहिलं, सोल्युशन लिहिलं लास्टला, तर तुम्हाला आउट ऑफ इथं 4 पैकी 4 किंवा 3 पैकी 3 मार्क मिळू शकतात.
फिफ्थ एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत 1.5 मधलं. 2 टाईप ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck having capacity of 10 tons. बघा या ठिकाणी कॅपॅसिटी दिलेली आहे 10 tons. When 150 boxes of a type A and 100 boxes of a type B are loaded in truck. ही फर्स्ट कंडिशन दिलेली आहे. It weight of 10 tons, but when 260 boxes of type A are loaded in the truck, it can still 40 boxes of a type B, so that it is fully loaded. Find the weight of each type of boxes. म्हणजे X आणि Y, E आणि B या बॉक्सेसचं तुम्हाला वेट काढायचं आहे. देअरफोर मग आता अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा प्रॉब्लेम सॉल्व करूया. मग आता वेट ऑफ टाइप ऑफ ए बॉक्सेस इज X, देन वेट ऑफ टाइप ऑफ B बॉक्सेस इज Y. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 टन दिलेला आहे है ना. 1 टन है ना. 1 टन इज इक्वल टू किती होतात 1000 kg. मग इथं 10 टन दिलेली. मग 10 मल्टिप्लाय 1000 इज इक्वल टू किती येणार 10,000 kg. म्हणजे आपण त्याला काय केलंय रूपांतरित करून घेतलंय म्हणजे कन्वर्ट केलंय है ना. आता फर्स्ट कंडिशन काय दिलेली आहे बघा 115 बॉक्सेस ए टाईप म्हणजे 150x. इथं फर्स्ट कंडिशन. हे सोपं जाईल आपण जे कन्वर्ट केलंय ते सोपं जाणार आहे बघा. प्लस 100 बॉक्सेस ऑफ बी टाईप म्हणजे 100y इज इक्वल टू 10. मग इथं 10 टन. मग आपण या ठिकाणी 10 टनचं रूपांतर केलेलं आहे 10,000 मध्ये. म्हणजे आपण फर्स्ट एक्झाम्पल देऊया. इक्वेशन नंबर फर्स्ट देऊ. पण या ठिकाणी इथं भाग जातो डिवायडेशन होतं. किती ना 50 ना आपण डिवायडेशन करू. 50 डिवाइड बोथ साइड्स. डिवाइड ऑफ बोथ साइड्स म्हणजे 150 न 50 ला डिवाइड करूया 3x प्लस 2y इज इक्वल टू किती ना इथं 200. मग याला आपण इक्वेशन नंबर किती देऊया फर्स्ट कंडिशन. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट इक्वेशन आलेलं आहे. बघा सेकंड कंडिशन आपल्याला दिलेली आहे 260 बॉक्सेस म्हणजे 260x प्लस 40 बी ऑफ टाईप बॉक्सेस म्हणजे 40y इज इक्वल टू लोडेड आहे 10 टन म्हणजे 10,000. मग आता या ठिकाणी डिवाइड कितीला येतं किती न होतं इथं 20 ना आपण करूया है ना. कारण 20 टू 40 होतात. म्हणजे डिवाइड बोथ साइड 20 न त्याला आपण काय करूया डिवाइड करूया म्हणजे 13x प्लस 2y इज इक्वल टू या ठिकाणी येणार 500. याला इक्वेशन नंबर आपण सेकंड देणार. फर्स्ट इक्वेशन मध्ये 3x प्लस 2y आणि सेकंड इक्वेशन मध्ये 30x प्लस 2y प्लस 2y असल्यामुळे या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन होणार कारण सिम्बॉल सारखे आहे. आपल्याला अपोजिट पाहिजे म्हणून सबस्ट्रॅक्शन ऑफ इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. मग फर्स्ट इक्वेशन आपण राईट करू 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. देन 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. सबस्ट्रॅक्शनमुळे सिम्बॉल चेंज करायचे. प्लस 2y मायनस 2y कट होऊन जाईल. 13 मधून 3 काढा येणार 10x इज इक्वल टू 5x मधून 2x काढा इथं उरणार तुमचे 300.
देअरफॉर एक्स इज इक्वल टू 300 डिवायडेड बाय 3 करा. देअरफॉर एक्स इज इक्वल टू इथं व्हॅल्यू येणार 10. किती आली आपली व्हॅल्यू या ठिकाणी 30. 10 डिवाइड करायचं आपल्याला आहे ना, म्हणजे या ठिकाणी किती 30. एक्स इज इक्वल टू 30. 300 डिवायडेड बाय 10. इथं 0 0 कट होईल आणि 30/1 म्हणजेच एक्स इज इक्वल टू 30. पुट इन इक्वेशन. आता आपल्या समोर फर्स्ट सेकंड थर्ड भरपूर इक्वेशन या ठिकाणी आहे. फर्स्ट सेकंड मग आपण या ठिकाणी फर्स्ट मध्ये ती व्हॅल्यू ठेवूया. 3x plus 2y is equal to 200. Put in the equation first. 3 in bracket 30 plus 2y is equal to 200. 3 आणि 30 चा मल्टिप्लिकेशन इथं 9090 plus 2y is equal to 200. Therefore 2y is equal to 200 minus 9090. Therefore 2y is equal to 110. Therefore y is equal to 110 divided by 2. Therefore y is equal to 55. मग आपण काय या ठिकाणी मांडलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो. सपोज वेट ऑफ द टाईप ए बॉक्सेस इज एक्स. मग या ठिकाणी येणार एक्सची व्हॅल्यू किती आलेलं आहे 30 kg. देन वेट ऑफ द टाईप ऑफ बॉक्सेस इज वाय. वायची व्हॅल्यू आपल्याला फाईंड केली आपण, किती आलं 55 kg. अशा पद्धतीनं एक सोप्या टाईपनं आपण हे एक्झाम्पल पाहण्याचा सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 6 एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. आउट ऑफ 1900 kilometers we shall travel some distance by bus and some by aeroplane. म्हणजे विशाला 1900 किलोमीटर प्रवास करतो, काही बसने आणि काही विमानाने म्हणजे एरोप्लेनने. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसची स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर. आणि एरोप्लेन ॲव्हरेज स्पीड ऑफ द एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर म्हणजे 700 किलोमीटर पर आवर. टेक 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे तो पूर्ण 5 तासाचा प्रवास करतो. द फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. म्हणजे विशालने बसने केलेला प्रवास आपल्याला शोधायचा आहे. मग या ठिकाणी आपण विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर. विशाल ट्रॅव्हल x किलोमीटर बाय बस आहे ना, जी बसने केलेला प्रवास आपण या ठिकाणी x मानूया. देन y किलोमीटर बाय एरोप्लेन. म्हणजे एरोप्लेनने केलेला प्रवास हा y मानूया. या ठिकाणी आपल्याला सायन्स मधला फॉर्म्युला यूज करायचा आहे. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. म्हणजे बस है ना, ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू x डिवायडेड बाय 60h. देन एरोप्लेनने जे केलेला आहे प्रवास त्यांना एरोप्लेन डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल y डिवायडेड बाय 700h. असं आपण त्याला काय केलेलं आहे कन्वर्ट करून घेतलंय, म्हणजे बसचा आणि एरोप्लेनचा. आता पहिली कंडिशन काय आहे की तो टोटल प्रवास किती करतो बस आणि ट्रॅव्हलचा 1900 किलोमीटर म्हणजे 1900 प्रवास करतो. याला आपण इक्वेशन नंबर देऊया फर्स्ट. आणि तो टोटल प्रवास म्हणजे बस ना x डिवायडेड बाय 60 प्लस y डिवायडेड बाय 700 या स्पीडनं जो जातो तो 5 किलोमीटर म्हणजे आपलं 5 hours म्हणजे 5 तास आहे ना. याला आपण किती सेकंड इक्वेशन
या ठिकाणी आपण दिलेलं आहे. आता इथं आपल्याला याला सॉल्व करायचं आहे. मग आता याला सॉल्व करण्यासाठी आपल्याला 60 आणि 700 चा LCM काढायचा आपल्याला. 60 आणि 700 चा LCM या ठिकाणी भेटणार आहे 2100 है ना. या LCM आपल्याला इथं भेटलेला आहे 2100. म्हणजे आपल्याला x डिवाइडेड बाय 60 मल्टिप्लाय 2100 प्लस y डिवाइडेड बाय 700 मल्टिप्लाय 2100 इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 2100. मग इथं आपण भाग देऊया. 0 कट होणार. 6 नेला भाग द्यायचा. म्हणजे इथं तुमचं सोल्युशन येणार 35x. इथे येणार विद्यार्थी मित्रांनो 35x प्लस 0 कट होईल 3y इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय 2100. इथं याचा आन्सर येणार 10500. मग इथं इक्वेशन नंबर या ठिकाणी आता इथं 35 आणि 10,500 आले. इथं 3 डिवाइड होते म्हणून याला 3 आपण काय करूया डिवाइड करून घ्या किंवा राहू देऊ. याला इक्वेशन नंबर आपण किती देऊ 3 है ना. मग आता इथं फर्स्ट जे एक्झाम्पल आहे इक्वेशन आहे x प्लस वाय आणि इथं थर्ड एक्झाम्पल आहे 35x प्लस 3y. म्हणजे इथं y आहे आणि इथं 3y. मग आपण हे 3y इथं आणू शकतो है ना. मग इथं करायचं मल्टिप्लाय 3 बाय इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणजे 3 इन ब्रॅकेट x प्लस वाय इज इक्वल टू 1900 है ना. मग इथं येईन 3x प्लस 3y इज इक्वल टू 5700. याला यू गेट इट इक्वेशन नंबर 4. किती दिलं आपण इक्वेशन नंबर 4 दिलं. म्हणजेच आपण फर्स्टला एक्झाम्पल बदललंय इक्वेशन 4th आलंय आणि सेकंडला बदलले त्याचे इक्वेशन नंबर आलंय 3. आणि आता 3 आणि 4 मध्ये आपल्याला काय करायचं आहे तुलना करायची. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्लस 3y आणि प्लस 3y असल्यामुळे या ठिकाणी सबट्रॅक्शन करूया आपण. सबट्रॅक्शन ऑफ इक्वेशन 4th and 3rd है ना. 3 and 4th. बघा थर्ड एक्झाम्पल आपण लिहू 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. देन 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700 मायनस मायनस मायनस. या ठिकाणी येणार विद्यार्थी मित्रांनो 32x इज इक्वल टू 4,800. आणि देअरफॉर एक्सची व्हॅल्यू आपण काढूया है ना. याला डिवायडेशन करा. x इज इक्वल टू 4800 डिवायडेड बाय 32. देअरफॉर x इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू येणार 150. म्हणजे आपल्याला या ठिकाणी फक्त काय विचारलेलं आहे की बसनं ट्रॅव्हल्स केलेला प्रवास किती आहे ना. विशाल ट्रॅव्हल बाय बस. मग या ठिकाणी विशालने किती किलोमीटर्स प्रवास केलेला आहे तर 150 किलोमीटर बाय बस. मग देअरफॉर असं आन्सर लिहायचं विशाल ट्रॅव्हल 150 किलोमीटर बाय बस. अशा पद्धतीनं असे छानसे उदाहरण आपण या ठिकाणी बघितलेले आहे. लवकरच आपण भेटूया प्रॉब्लेम सेट फर्स्ट मधलं जे काही VIP एक्झाम्पल आहे ते पण मी तुम्हाला या चॅनलवर नेहमी सांगणार आहे आणि गाईडलाईन करणार आहे. आणि काही एक्झाम्पल मी स्वतः बनवून तुम्हाला सॉल्व करण्यासाठी देणार आहे. ओके. तरी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि हे नक्की व्हिडिओ आपल्या वर्गातील 10वीच्या विद्यार्थ्यांना सेमी आणि मराठी माध्यमासाठी शेअर करा. थँक्यू.